श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, स्वामींचे अतिशय सुंदर संदेश नक्की ऐका, तुमच्या जगण्याला प्रेरणा मिळेल. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, शुभ दिवस. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपण स्वामींचे सुंदर सुविचार पाहणार आहोत. त्यांचे विचार तुम्हाला प्रेरणा देतील. विचार आवडले तर नक्की लाईक करा आणि असे सुंदर संदेश स्वामींचे बोल ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. 1. स्वामी म्हणतात, दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावेच लागतात. तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनवण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. 2. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येतं. 3. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते. 4. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. 5. येणाऱ्या संकटावर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्यासाठी विचार करावा लागेल. 6. साधं सोपं जगावं, दिल खुश हसावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण झालं गेलं तिथल्या तिथेच सोडावं. 7. कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर विसावा. 8. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोस कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, स्वामी बोल. 9. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही परिस्थितीत कार्यात विजय आपलाच होतो, हा अनुभव येतो. 10. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नसतं. 11. सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही, स्वामी सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था उडू नये. 12. विश्वास ठेव, अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाची पाय पकडण्याची गरज भासत नाही. 13. स्वामी समर्थ म्हणतात की जीवनात कर्म हे करत राहा, फळ एक ना एक दिवस तुम्हाला भेटणारच आहे. मित्रांनो, स्वामी सांगतात, एक उमेद दुःख नाहीसे करेल. मित्रांनो, एका घरात 5 दिवे लावले होते. एके दिवशी एक दिवा म्हणाला, मी इतके जळून सुद्धा माझ्या प्रकाशाची कोणाला कदरच नाही, त्यामुळे मी विझून जातो. आणि तो दिवा विझून गेला. तो होता उत्साहाचे प्रतीक. हे पाहून जो दुसरा दिवा होता तो शांतीचे प्रतीक होता. त्यानेही हाच विचार केला आणि तो सुद्धा विझून गेला. उत्साहाचा व शांतीचा दिवा विझल्यानंतर तिसरा दिवा जो हिमतीचा होता तोही आपली हिंमत हरला आणि विझून गेला. उत्साह, शांती, हिंमत हे विझल्यामुळे चौथा समृद्धीचा दिवा सुद्धा विझून गेला. सगळे दिवे विझल्यानंतरही 5वा दिवा एकटाच जळत राहिला. 5वा दिवा सगळ्यात छोटा होता, परंतु निरंतर जळत होता. तेव्हा त्या घरात एका मुलाने प्रवेश केला. त्याने पाहिले की घरात एकच दिवा जळत होता. तो खूप खुश झाला. 4 दिवे विझून सुद्धा तो खुश होता की कमीत कमी एक दिवा तरी पेटता आहे. त्याने त्या एका दिव्याने इतर 4ही दिवे पुन्हा प्रज्वलित केले. तो 5वा दिवा होता उमेदीचा. 14. मित्रांनो, उमेदीचा दिवा हा आपल्या घरात सतत प्रज्वलित ठेवा, इतर दिवे आपोआप प्रकाशित होतील. स्वामींवरचा विश्वास दुःख नाहीसे करेल आणि एक उमेद यश शिखरावर नेऊन ठेवेल. मित्रांनो, समस्या कोणतीही असू द्या, तार्किकदृष्ट्या जरीही तिचे समाधान दिसत नसेल तरीही जिथे तर्क संपतो तिथे अतर्क्य अवधूत स्वामीरायाची सत्ता सुरू होते. ही समज ठेवून आपल्याला अतिशय श्रद्धेने आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहायचे आहे. मग बघा, निश्चितच समस्या सुटते
आणि आपले मन स्वामींच्या प्रती धन्यवादाच्या भावनेने ओतप्रोत भरून जाईल. 15. मित्रांनो, स्वामी सांगतात, माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. 16. स्वामी म्हणतात, कधी कधी नियती मुद्दाम तुमच्यासमोर अनपेक्षित संकट देते, हे पाहण्यासाठी की आपलं कोण आणि परकं कोण. 17. स्वामी म्हणतात, जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला फसवलं तर याचा अर्थ तुम्ही चुकीच्या व्यक्तींवर विश्वास ठेवला. तेव्हा विश्वास ठेवण्यापूर्वी माणूस आणि त्याची नियती ओळखायला शिका. 18. स्वामी म्हणतात, तुमच्यातील मैत्री ही ईश्वराने दिलेली अमूल्य अशी सुंदर भेट आहे. जपा. गैरसमज नाते संपवतात. तुमच्यातील मैत्री बळकट करा, म्हणजे ती जन्मभर टिकून राहील. 19. स्वामी म्हणतात, अरे ज्याला आमच्या नामाचा ध्यास लागतो तो शुद्धीत राहत नाही. आमच्या नामाची गुंगी, आमच्या नामाची धुंदी त्याला कायम राहते. अरे तो सर्वस्वी आमचा होऊन जातो. 20. स्वामी म्हणतात, एक लक्षात घे, जेव्हा हा परमेश्वर एक दरवाजा बंद करतो तेव्हा अनेक दालनं उघडी करतो. म्हणून परमेश्वरावरचा आपला विश्वास कधीही ढळू देऊ नका. स्वामी म्हणतात, अरे बाळा, तू मला तुझ्या देव्हाऱ्यात तर आणून ठेवलंस, पण तू तुझ्या विश्वातच मग्न आहेस. औपचारिकतम म्हणून दिवा मात्र लावतोयस, पण मनापासून माझा झाला नाहीस. मला नेहमी वाटते तू स्वतःहून यावे, माझ्यासमोर बसावे, माझ्याशी बोलावं. म्हणून रोज मी तुझी आतुरतेने वाट बघतो. लक्षात घे, ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो तेव्हा आयुष्यभर सोडत नाही. मी नेहमीच त्याच्या सोबत असतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि स्वामींवर श्रद्धा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ अशी कमेंट्स जरूर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण स्वामींचे सुंदर संदेश, विचार किंवा त्यांचे प्रेरणादायी विचार तुम्हाला ऐकायला मिळतील. धन्यवाद.